भाजपकडून आदिवासींचा अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न। भाजपचं सरकार आदिवासींची जंगल जमीन हिसकावून श्रीमंतांना देत आहे, राहुल गांधी यांचा आरोप। तर जातीय जनगणना झाली पाहिजे, राहुल गांधींकडून पुनरुच्चार। संविधान त्यांच्यासाठी रिकामं ज्यांनी वाचलं नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदींसाठी संविधान रिकामं, राहुल गांधी यांचा मोदींवरती घणाघात। नंदुरबारमध्ये राहुल गांधींची महाराष्ट्र स्वाभिमान सभा, पारंपरिक फेटा आणि दुपट्टा देऊन राहुल गांधी यांचं स्वागत। महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधी 17 नोव्हेंबरला गडचिरोलीमध्ये येणार। आरमोरी मतदारसंघातील वडसामध्ये सभेचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज राज्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस। मोदींची छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईमध्ये सभा, तर संध्याकाळी 6 वाजता मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती भव्य सभेचं आयोजन। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान। 16 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार। पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचं उद्दिष्ट। मुख्यमंत्री पदासाठी अचानकपणे नवी नावं शक्य। राजस्थान, मध्य प्रदेशचा प्रयोग राज्यातही राबवण्याचे विनोद तावडेंकडून संकेत। निकालानंतर राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून निर्णय घेणार। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्या मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। MIG क्लबमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। जाहीरनाम्यामधून राज ठाकरे काय आश्वासन देणार याकडे सगळ्यांचं लक्ष। 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरती राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता। 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावरती सभा घेण्यास ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्ष आग्रही। 17 नोव्हेंबरला मनसेला मैदान देण्यास महेश सावंत यांचा विरोध। 17 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर या तारखा शिवाजी पार्कसाठी राखीव, महेश सावंत यांचं वक्तव्य। उद्या राज ठाकरेंची ठाण्यामध्ये दुसरी सभा। गावदेवी मैदानामध्ये अविनाश जाधव यांच्यासाठी सभेचं आयोजन। दापोलीमध्ये आगमन होताच आदित्य ठाकरेंच्या बॅगची तपासणी। हेलिकॉप्टरमधील बॅग सेक्शनचीही निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बॅगांची कराडमध्ये तपासणी। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी प्रमोद सावंत हे कराडमध्ये आलेले होते। उद्धव ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघाचा धावता दौरा करणार। उद्या आदित्य ठाकरे महेश सावंत यांच्यासाठी प्रचारासाठी सभा घेणार। उद्या हिंगोलीमध्ये अमित शहांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा। रामलीला मैदानावरती सभेची जोरदार तयारी। मोदी शहा जेवढ्या सभा घेतील तेवढ्या महायुतीच्या विरोधात जाताना दिसत आहेत। हे अजित पवार यांना कळलं असेल म्हणून ते मोदींच्या सभेला जात नसतील, रोहित पवार यांचा टोला। पुनर्नियोजित कार्यक्रमामुळे मोदींच्या सभेला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार नाहीत, छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट। माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणांची गरज नाही, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगेला कुठलाही अर्थ नाही, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर मोदी आणि योगी महाराष्ट्रात जेवढे येतील तेवढा महाविकास आघाडीचा फायदा होईल, पटोलेंचं वक्तव्य। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।